महाराष्ट्राची सुसंस्कृत संवेदनशील राजकारणाची परंपरा धोक्यात आहे। साटम प्रकरणावरून मुख्यमंत्र्यांचा राज ठाकरेंवर निशाणा, भाजपच्या सत्ताधाऱ्यांमध्ये सत्तेचा माज वाढल्याची टीका, तर फडणवीस संवेदनशील मुख्यमंत्री असल्याची प्रतिमा अशा घटनांमुळे मलिन होत असल्याचीही केली आहे टीका। स्टँडिंग कमिटीबद्दल अंडरस्टँडिंग बंद झाल्यानं दोन पक्षांकडून मला टार्गेट केलं जातंय। घरामध्ये बसून पोस्ट लिहिणाऱ्यांना उत्तर देणार नाही, राज ठाकरेंसह राऊतांना अमित साटम यांचं प्रत्युत्तर। ज्यांनी आपापसामध्ये युती केली होती त्यांच्या प्रतिनिधींनी मला अप्रोच होऊन स्टँडिंगचं अंडरस्टँडिंग सुरू करा अशा प्रकारची विनंती केली होती, जी आम्ही विनंती धुडकावून लावली होती। कारण आम्ही सांगितलं की मुंबईची महानगरपालिका आम्हाला सुतासारखी सरळ करायची आहे। मौत के सौदागर, भाजपचा क्रूर चेहरा समोर, संजय राऊतांचा ट्विट करत अमित साटम यांच्यावर घणाघात, तर बोलण्यामध्ये कधी कधी वेगळा संदर्भ असतो। साटम यांच्या बोलण्याचा चुकीचा अर्थ घेतला गेला, बावनकुळेंकडून सारवासारव। मी वारंवार सांगतो की अमित साटम हे कधी असं करू शकत नाही। काहीतरी गल्लत झाली असेल, काहीतरी बोलण्यातून भाग झाले असतील। मला असं वाटत नाही की अमित साटम ते कधी बोलतील। अमित साटम यांना निर्लज्जांचे शिरोमणी हा पुरस्कार द्या। साकेनाका चेंबूर घटनेवरती हसल्यानं अमित साटम यांच्यावर संदीप देशपांडेंची टीका। अमित साटम यांचा आमदारकी, मुंबई भाजप अध्यक्षपदाचाही राजीनामा घ्यावा, देशपांडेंची मागणी। अमित साटम यांना निर्लज्जांचे शिरोमणी हा पुरस्कार द्यायला हरकत नाही। जनाची नाही मनाची लाज ठेवून त्यांनी त्वरित आमदारकीचा राजीनामा दिला पाहिजे। अमित साटम यांचा राजीनामा घ्या, मनसेची मागणी। सोमवारी मुंबईतल्या प्रत्येक विभागामध्ये आंदोलनाचीही मनसेची भूमिका। वरळीच्या सातबाऱ्यावर कोणाचंही नाव लिहिलेलं नाहीये, पुढे काय करायचं हे वरळीची जनता ठरवेल। सचिन अहिर यांचा आदित्य ठाकरेंवर निशाणा, तर गिरणी कामगार बेस्ट संपाच्या भूमिकेवरून शिंदेंचं आकर्षण वाढलं, अहिर यांची प्रतिक्रिया। खासदार फोडल्याचं बक्षीस वगैरे काही नाहीये, उपसभापती पद राजकीय पद नाही, अहिर यांच्याकडून स्पष्ट। तसेच माझी बिनविरोध निवड करत विरोधी पक्षानेही चांगली भूमिका घेतली, अहिर यांच्याकडून विरोधकांचेही आभार। अगोदरपासून प्लॅनिंग होता, तर काहींनी तर असं संशोधन केलं की लोकसभेमध्ये खासदार फोडले किंवा घेऊन गेले म्हणून त्याचा बक्षीस देण्याचं काम केलं, तर असं कुठचंच काही नाहीये। हे काही दिवसाची चर्चा होती। मुंबई महापालिकेचा कारभार चोरा चिलट्यांच्या हाती गेलेला आहे। खात्यापित्या नगरपित्यांनी चिमुकल्याचा आणि वृद्धाचा बळी घेतला। आयुक्त भिडे यांची बदली करण्याची हिंमत अधिकारी मिंधेंकडे आहे का, सामनातून निशाणा। आता बघूया तो टॉप 9 राजकीय बातम्या। मुंबईच्या महापौर रितू तावडे यांच्या दालनाबाहेर मेटल डिटेक्टर बसवलं। महापौर कार्यालयाला धमकीचा ईमेल आल्यानंतर खबरदारी, महापौर कार्यालयामध्ये प्रवेश करताना मेटल डिटेक्टरमधून तपासणी केली जाणार। रितू तावडे ह्या महापौर आहेत, आमच्या हेडमास्टर नाहीयेत। गैरप्रकार सुरू होता म्हणून व्हिडिओ काढला। रितू तावडेंच्या आरोपांवरती किशोरी पेडणेकरांचं उत्तर, पेडणेकरांनी दालनाची रेकी केल्याचा रितू तावडे यांचा आरोप होता। तुम्ही महापौर आहात मुंबईच्या, तुम्ही आमच्या नगरसेवकांचे हेडमास्टरी नाहीये, आम्ही तुमचे विद्यार्थी नाही आहोत, आम्ही सहयोगी तुमचे सहकारी आहोत। घटनेत किशोरी पेडणेकरांचा वेगळा प्रोटोकॉल, मात्र महापौरांच्या दालनामध्ये जाऊन हेरगिरी करणं चुकीचं आहे, मंत्री संजय शिरसाट यांची टीका। रामाची आभूषणं चोरीला जात आहे आणि तुम्ही म्हणताय की संयम पाळा। रामाचे दागिने महमूद गझनीने नाही तर तुमच्या पक्षातील लोकांनी लुटलेत। आता हे लोक का बोलत नाहीयेत? राम मंदिर चोरीवरून संजय राऊतांचा भाजपवर निशाणा। त्यांना अयोध्येतून बाहेर काढण्यात आले, आता हे सगळे लोक परत आलेले आहेत आणि या सगळ्यांनी राम मंदिरातल्या दानपेटीच्या भ्रष्टाचाराविरुद्ध लढाई सुरू केली आहे। फडणवीसांकडून प्रवीण दरेकर यांच्या सहकारी संघाच्या कामाचं कौतुक, मासिकाचे संपादक असलेल्या दरेकरांनाही पुरस्कार द्या। सकाळी 9 वाजता भोंगा न वाजवताही उत्तम संपादक म्हणून काम करता येईल हे दिसून येईल। देवेंद्र फडणवीस यांचा नाव न घेता संजय राऊत यांना खोचक टोला। पुरस्कारामध्ये फक्त तुम्ही लेखकांना देणार आहे की संपादकांना देणार आहे? संपादकांना देणार असाल तर एक दरेकरांचे नाव त्याच्यामध्ये आपण लिहून द्या।
आणि त्याच्यामध्ये त्यांना याकरता पुरस्कार द्या की सकाळी 9 वाजता भोंगा न वाजवताही उत्तम संपादक होता येतं. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपचारासाठी खासगी रुग्णालयामध्ये दाखल. ताप आणि अशक्तपणा जाणवत असल्यानं रुग्णालयामध्ये दाखल केल्याची सूत्रांची माहिती. सरकार विरोधात लढत असल्यानं काहीतरी कारवाई होऊ शकते आणि त्याची किंमत मोठी मोजावी लागू शकते. रोहित पवारांचं सूचक ट्विट. संघर्षाच्या मैदानात जनता सोबत असेल तर जखमांचा विचार करून उपयोग नसतो. ट्विटमध्ये उल्लेख. मुंबईमध्ये कॉटन ग्रीन परिसरामध्ये उघडे मॅनहोल पाहून महापौर संतापल्या. महापौर रितू तावडे यांनी उघडे मॅनहोल पाहून अधिकाऱ्यांना सुनावलं. कॉटन ग्रीन परिसरातील पाहणी दौऱ्याच्या वेळेसची घटना.